मानवतेचा धर्म सर्वात मोठा, तांदुळवाडी दुर्घटनेत इरफान ठरला देवदूत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी इथं घडलेल्या भीषण दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. खासगी पिकअप वाहन विहिरीत कोसळल्यानं 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 7 जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेत एक नाव विशेषत्वानं पुढे आले, ते म्हणजे इरफान. गाडीच्या मागे येत असताना त्यानं वाहन विहिरीत पडताना पाहिलं. क्षणाचाही विलंब न करता त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहानग्या मुलाला वाचवले. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं आणखी काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज समाजात धर्माच्या नावावर भिंती उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा विविध धर्मांच्या लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न काही राजकीय स्वार्थापोटी केला जातो. पण तांदुळवाडीची ही घटना आपल्याला एक वेगळाच धडा शिकवून जाते. संकटाच्या क्षणी कोणाचा धर्म विचारला जात नाही, तर माणुसकी पुढे येते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवताना इरफाननं समोरच्या व्यक्तीचं नाव, जात किंवा धर्म पाहिला नाही. त्यानं फक्त एक गोष्ट पाहिली, समोरचा जीव वाचला पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा ही संतांची, समाजसुधारकांची आणि मानवतेची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे हा विचार दिला. तांदुळवाडी दुर्घटनेतील इरफानचे धाडस आपल्याला सांगते की आपलं रक्त एकच आहे, आपलं दुःख एकच आहे आणि संकटाच्या वेळी धावून येणारी माणसंही आपल्याच आसपासची असतात. धर्माच्या नावावर भांडण्यापेक्षा मानवतेच्या नावावर एकत्र येऊया, कारण शेवटी माणुसकीच जिंकते. धर्म माणसाला ओळख देतो, पण माणुसकी माणसाला मोठं बनवते. तांदुळवाडीच्या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की संकटाच्या वेळी धर्म नाही, तर माणूस माणसाच्या मदतीला धावून येतो.